मोठी बातमी सध्या समोर येते। नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारले आणि याचे परिणाम आता राज्यभरात पाहायला मिळत आहेत। समृद्धी महामार्ग हा तुंबलाय, कारण समृद्धी महामार्गावर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं सध्या दिसून येतंय। तर शेतकरी आंदोलनामुळे राज्यातील या महामार्गावरील विविध भागात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको केला जातोय आणि याचा परिणाम आता या वाहतुकीवर झाल्याचं दिसून येतंय। शेतकरी आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तर नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारलेले, ज्या आंदोलनाला राज्यभरातून सध्या प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडूंच्या आंदोलनाला काल सरकारच्या शिष्टमंडळानं भेट दिली, ज्यामध्ये पंकज भोयर त्याचबरोबर आशिष जयस्वाल यांचा समावेश होता। यावेळी या दोन्ही मंत्र्यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला। मात्र बच्चू कडू आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। तर सरकारी शिष्टमंडळाची चर्चा केल्यानंतर बच्चू कडू आता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणार आहेत, चर्चा करणार आहेत। आता यावेळी सरकारकडून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय पावलं उचलली जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या आंदोलनाचे पडसाद आता राज्यभरात पाहायला मिळत आहेत। समृद्धी महामार्ग जो मुंबईपासून नागपूरला जोडला जातो, या महामार्गावर या आंदोलनाचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं सध्या दिसून येतंय। तर शेतकरी आंदोलनाचे परिणाम हे आता वाहतुकीवर देखील होत आहेत। त्यामुळे या सगळ्याच्या परिणामी पुढे सरकारकडून कशी पावलं उचलली जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर नागपूरमधील शेतकरी आंदोलनाला भरघोसाचा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून दिला जातोय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं, संसार शेतकऱ्यांची उघड्यावर पडली होती आणि आता याच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। समृद्धी महामार्गावर या आंदोलनाचे परिणाम हे दिसून येत आहे। ही दृश्य सध्या आपल्या समोर येत आहेत। समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं सध्या दिसून येत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांच्याकडून। तेजस, शेतकरी आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं असेल, काल जे आहे ते आंदोलन करताना नमलेलं आहे, कारण की मुख्यमंत्र्यांसोबत आज जे आहे ती दुपारपर्यंत बैठक आहे आणि यावेळी जे आहे ते शेतकरी नेते संपूर्ण त्या बैठकीत उपस्थित राहणार आहे। हायकोर्टाने ज्याप्रमाणे ज्या प्रकारे नोटीसच दिलेली आहे की याचा त्रास सर्वसामान्य माणसाला होऊ नये, कुठल्या ट्रॉफिकवर होऊ नये। आणि आपण जर बघितलं असेल तर त्या न्यायालयाने ज्या प्रकारचे परिपत्रक काढले त्या संदर्भातलं जर बघितलं असेल तर या आदेशाला बच्चू कडू यांनी समर्थन दिलेले आणि आम्ही न्यायालयाचे पालन करू आणि कुठल्याही नागरिकांना त्रास होऊ नये याची सुद्धा आम्ही दक्षता घेणार आहोत। आणि त्याचप्रमाणे जर बघितलं असेल तर काल ज्या पद्धतीनं आंदोलन जे होतं तो आंदोलन कुठेतरी आता थांबलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ज्या मैदानावर हा आंदोलन आहे त्या मैदानावर त्यामुळे एकंदरीतच आता सरकारशी चर्चा केल्यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहिती।